आज आपण बनवणार आहोत कंटुरल्याची भाजी. तसेच या भाजीला काटलाची भाजी देखील नाव आहे आणि ही मी थोडी वेगळ्या पद्धतीने आणि एकदम चमचमीत अशी लागेल अशी भाजी बनवलेली आहे. तर मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघू शकता मस्त अशी हिरवीगार मी फ्रेश अशी कंटुरले घेतलेली आहेत आणि ते एकदम स्वच्छ पाण्यामध्ये धुवून आणि त्यांना आपण ना पुसून घ्यायचे आहे. त्यातलं पाणी आहे तो सर्व काढून घ्यायचं आहे. बघू शकता हे अशा पद्धतीचे असतात. थोडं म्हणजे कारल्याचाच प्रकार असतो. तर आता आपण हे कापून घेऊयात. तर इथे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कापून घेऊ शकता. तर मी अशा पद्धतीने लांबट असे कापून घेणार आहे. तुम्ही गोल देखील कापून घेऊ शकता आणि जे कवळे असतात ना त्याच्या बिया काढायची गरज नसते आणि जे थोडे जून झालेले असतात त्यांची बिया काढून घ्यायच्या असतात. तर इथे हे सर्व आहेत ते कवळे आहेत. कवळी जेवढे असणार ना त्याची भाजी खूपच एकदम चविष्ट लागते. तर अशा पद्धतीने मी आता सर्व कापून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व आपले कंटुरले आहेत ते कापून झालेले आहेत. ही भाजी आहे ती मी थोड्या वेगळ्या पद्धतीची करणार आहे. त्यासाठी ते मी आता मसाला तयार करणार आहे. त्यासाठी ते मी 2 चमच तेल घेतलेलं आहे. तेल आपण मस्त असं गरम करून घेऊयात. त्यानंतर इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता शेंगदाणे आहेत ते आपण भाजून घेऊयात. त्यातला जो कच्चेपणा असतो तो आपण काढून घ्यायचा आहे. तर मिक्स करून घेऊयात. त्यानंतर इथे मी लसूण घेतलेले आहेत. लसूण आहेत त्या ठेचून घेतलेले आहेत आणि सालीसकट घेतलेले आहेत. 4 लसूण आहेत. त्यानंतर इथे आता आपण कढीपत्त्याची काही पानं घेणार आहोत. त्यानंतर इथे मी 1 मिरची घेतलेली आहे आणि मध्ये कापून घेतलेली आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊयात. त्यानंतर इथे मी सुका खोबरा घेतलेला आहे आणि तो किसून घेतलेला आहे. अर्धी वाटी घेतलेला आहे सुका खोबरा. तो आता मस्त आपण गोल्डन कलरचा होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि असं मिक्स करत राहायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे. आता आपण काही मसाले घालून घेऊयात. तर इथे मी अर्धा चम्मच लाल तिखट मसाला घेतलेला आहे. त्यानंतर हळद घेणार आहोत पाव चम्मच. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे थंड करून घेऊयात. मसाला आपला थंड होत आहे तोपर्यंत आता आपण कंटुरले आहेत ते वाफवून घेऊयात. तर इथे मी 1 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल आपण गरम करून घेऊयात. तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे. त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि आता मिक्स करून घेऊयात. आणि जे कंटुरले आहेत ते देखील आपण घालून घेऊयात. आणि मी 30 कढई यूज केलेली आहे आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. ह्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. असंच आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर इथे माझं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण झाकण लावून 10 मिनिटं स्टीम करून घेऊयात. तर आपला मसाला देखील थंड झालेला आहे आणि ते मी मिक्सर जारमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच धना पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे आपण झाकण लावून वाटून घेऊयात आणि जाडसरच वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक देखील करायचं नाही आहे. तर इथे बघू शकता मी वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते कसं वाटून घेतलेलं आहे ते. बघू शकता अशा पद्धतीने मी थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण ओपन करून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात. जास्त देखील आपल्याला वाफवून घ्यायची नाही आहेत कारण अजून आपल्याला मसाला घालून देखील थोडीशी वाफवून घ्यायची आहेत. तर इथे मस्त अशी आपली जेवढी पाहिजे तेवढे आपले कंटुरले आहेत ते मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण यामध्ये मसाला घालून घेऊयात. तर इथे मी जेवढा मसाला केला होता ना तेवढा सर्व घालून घेणार आहे. कारण एकदम परफेक्ट मापामध्ये तो आपला मसाला आहे तो मी केला होता. तर सर्व घालून घेणार आहे इथे मसाला. तर आपला मसाला आहे तो घालून झालेला आहे. आता आपण मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने एकदा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. एकदम
खायला देखील खूप अशी चविष्ट लागते ही भाजी. आणि ही भाजी आहे ती खूप हेल्दी आहे. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघू शकता इथे आपली भाजी आहे ती मिक्स करून झालेली आहे. आता आपण बेसन घालून घेऊयात आणि हा बेसन आहे तो मी भाजून घेतलेला आहे. 2 चम्मच आपण बेसन घालून घेणार आहोत. बेसन घातल्याने भाजी खूप छान चविष्ट होते. बेसन आहे ते नक्की घाला आणि आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात. तर इथे आपली आता भाजी मिक्स करून झालेली आहे. आता आपण झाकण लावून घेऊयात आणि भाजी आहे ती 5 मिनिटं शिजवून घेऊयात. तर इथे बघू शकता 5 मिनिटं झालेली आहेत आणि मी झाकण ओपन करून घेतलेलं आहे. थोडंसं असं मिक्स करून घेऊयात. तर आता आपली भाजी आहे ती एकदम परफेक्ट झालेली आहे. आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात. तर भाजी आहे ती आपली तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि सर्व करून घेऊयात. कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.